रामकृष्ण हरी सगळ्यांना, जय सीताराम सगळ्यांना, हाय सगळ्यांना, बाय सगळ्यांना, खूप राहा, मस्त राहा, आनंदी राहा. मी सगळ्यांचे व्हिडिओ बघते, तुम्ही पण माझे व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा, सपोर्ट करा, शेअर करा. एका गावामध्ये बामण असतो, एका गावामध्ये बामण असतो. त्या बामणाला बाटलीत पाणी घ्यायचे का अंड्या मुलंच नसतंय त्या बामणाला. नमस्कार. त्या बामणाला लेकरू बाळ नसतं, आणि लेकरू बाळ नसतं तर ईश्वराला प्रार्थना करतात, देवा परमेश्वरा आम्हाला मूलबाळ काहीतरी दे. पर त्याच्या नशिबात मूल असतं, पर लय उशिरा असतं. तरसून 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 त्याला मूल होतं, एवढं सुंदर होतं, देखणं होतं, गुणी होतं. त्या मुलाचा बामण लाड नाही करत होता, म्हणजे संस्कार लावत होता मुलाला. आणि आई म्हणायची तुम्ही काय सांगत नाहीत, तुम्ही काय सांगत नाहीत. मग हे पोरगं म्हणायचं जाऊ दे ग, लहान आहे, आज ना उद्या सुधरण, आज ना उद्या सुधरण. अहो त्याचा सुधरायचा मार्ग नाही. वरचीवर त्याची शैतानगिरी वाढायला लागल्यावर आई म्हणली बाई हे पोरगं भांडणं आणायला लागले. अगं आणू दे, काय होते, लहान आहे ते, आता नाही भांडणं आणणार काय, मोठं झाल्यावर आणणार काय. असं करून झालं 15 वर्षाचं झालं. 15 वर्षाचं झालं तर वाईट वळणाला लागलं. एक दिवस म्हणले, दोस्त मित्र म्हणले, अरे काय आईचा पदर धरून बसतो, चल की जरा बाहेर, चल आपण आजा मजा करू, चल नदीला चल. नदीला पिंपळाचं वडाचं झाड होतं, नदीच्या किनारीला झाड होतं. मग झाड असताना त्या झाडाखाली बसले तिथं नदीमध्ये पवले, नदीमध्ये त्या डगरीवरून उड्या मारल्या, वापस पाण्यामध्ये यायचे, वापस वाळूवर जायचे, वापस त्या वाळूवर लोळायचे. धेंगा मस्ती करायला लागले. मग असं करून बाप काय लागला, बाई माझा मुलगा कुठे गेला, ते लागला वाईट संगतीला. एक दिवस आणि बाप हे होता, बाप पंचांग वाचत होता, हे गरुड पुराणासारखं. बापाचं सऱ्या गाव नाव होतं, बापाचं नाव होतं. तर मग आई म्हणली पोरगं मोठं झाले या, पोरगं वाईट वळणाला लागले या. कोण म्हणलं तुला वाईट वळणाला लागले? पोरगं दोस्ता मित्रांबरोबर जाते, आता नाही जायचं, कधी जायचं, लग्न झाल्यावर काय जाणार का? नाही जाणार. म्हणली तुम्ही सगळं झाकण टाकायला लागलात पोरावर, पोरगं लई हाताच्या बाहेर गेले, तुम्ही पोरावर ध्यान द्या. तुम्ही ध्यान दिलं तर उद्या दिवस आपले चांगले येते, नाही तर म्हातारपण आणि पुत्रपण आपलं होऊन जाईल, कुत्र्यावाने हाल होऊन जाते. तरी म्हणायचं नाही माझं पोरगं तसं नाही, तसंच झालं होतं पोरगं. मग तसं झालं होतं पोरगं. तर एक दिवस पोरं म्हणले चल रे चल, काय पैसे घे घरातून. आईला म्हणतो आई मला पैसे दे, तिने दिले काढून पैसे. गेले कुठंतरी, लांब गेले, हिंडले फिरले, सगळं झालं. आणि तिथं एक मंदिर होतं, म्हणजे गावाच्या बाहेरच थोडं लांब गेले होते, एवढं लांब पण नाही. तिथं एक मंदिर होतं, मोठं मंदिर होतं, पूजा पाठ हे चालू होता तिथं 2-4 ब्राह्मण असायचे. मग म्हणले चला रे भुका लागल्यात म्हणल्या, त्या देवाच्या तिथं चला म्हणले. काय देवाच्या तिथं लोक फळ फ्रूट आणून ठेवतात, पेढे लाडू आणून ठेवतात, चला तिथं जाऊन खाऊ. हे पळत गेले. त्या देवाच्या तिथलं सगळं भरून घेतलं आणि सगळं त्या चौघांनी खाऊन टाकलं. आणि अजून आजामाजा करायला लागले. संध्याकाळी गेलं घरी. आई म्हणते काय अवतार करून आलास, काय हालत केलेत, कुठे गेला होता?
काय नाही म्हणला, गावाच्या शेजारीच होतो. ते झालं. मग 2-4 दिवसांनी पोरं म्हणले चला रे चला आपण जाऊ म्हणले, मंदिरमध्ये जाऊन बसू. मंदिरमध्ये गेले, तिथं आरडायले वरडायले धिंगाणा करायले. तरी पण ते बामण म्हणला जाऊ दे बाबा, एक बामणाचा मुलगा आहे, संस्कारी मुलगा आहे, ह्याला काय माहिती असा झाला या वरीला पंगा, त्या बामणाला काय माहिती. मग असं करून बरेच दिवस झाले. तर मग आईला म्हणलं आई पैसे दे. म्हणली सारखं सारखं पैसे नव्हतं, तो काय करतो, कंच्या वळणाला लागला. एक दिवस आमच्यावर आणखीन वाईट टाईम. म्हणलं नाही आई मला पैसे दे. बाप म्हणतो देखी माझ्या लेकाला पैसे दे. ती म्हणते एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच खाली बघायचं करत. तर म्हणला नाही करणार, माझं पोरगं संस्कारी आहे. अहो बिघडून गेलं होतं, काय संस्कारी पोरगं बिघडून गेलं होतं. आणि मग आईनं दिले पैसे. गेला अड्ड्यावर गेला, तिथं बियर हे ते पिले आणि आलं घरी आलं. तर म्हणते अरे बापरे, अहो हे मुलगा पिऊन आलाय. ते म्हणतं नाही पिऊन नाही आला, त्याला लय झोप आली. झोप रे बाळा, झोप खा आणि झोप. अरे बापरे, आई म्हणते काय माझा नवरा करायला लागलाय, पोरगं एवढं बिघडले, शेवटी प्यायला लागले या. तरी पण बाप म्हणतंय काय नाही झालं, त्याला लय झोप आली. झोप खाल्लं, झोपला. वापस 5-6 दिवसांनी आई मला पैसे दे. अहो हे पैसे मागतंय. म्हणला दे ना, आपल्याला एकच लेकर आहे, सगळे धंदवलं त्याचीच आहे, दे. आता नाही त्याने उडवायचे, कधी उडवायचे पैसे. किती मिनटं झाले बघ. आता नाही उडवायचं कधी उडवायचं. करू दे त्याला हाजा मजा करू दे, कुठं नाही जात. तर मग बघा किती मिनटं झालं ग. किती मिनटं? 6. हां बघा. आणि मग वापस पैसे घेतले आईचे आणि पिले खाल्ले आणि मंदिरमध्ये गेले. मंदिरची गल्ला उचलायचा होता त्यांना, गल्ला. म्हणजे हे भ्रष्ट झाली, यांची बुद्धीच भ्रष्ट झाली. आणि हे काय करायले, 3 पोरं होते ना त्याचे दोस्त, ह्याला पुढं करायचे या ब्राह्मणाच्या पोराला. आणि असं ते गल्ला उचलायला लागलं की कोण आहे म्हणून शिने एक तिथला सेवक आला. बॅटरी लावली तर अरे बापरे, हे तर मोठ्या ब्राह्मणाचा मुलगा आहे, इथं लोक लय संस्कारी आहेत, असं कसं झालं. त्याला तसंच पकडलं, राजाकडं नेलं. तर म्हणला हे मंदिरात हे मोठ्या ब्राह्मणाचा मुलगा आहे, पोती पुराण वाचित येतं, भगवद्गीता वाचित येतं. आणि ह्या मुलाने प्रयत्न केला गल्ला उचलायचा. म्हणले ह्याला नाही का मोठा दंड द्यायचा. राजा म्हणला मोठा दंड द्यायचा म्हणल्यावर घाबरून गेला आणि म्हणला त्या बामणाचा मुलगा आहे. तर म्हणला अरे बापरे, त्या बामणाचा मुलगा आहे. मग त्या घरी गेले त्याच्या. म्हणले तुमच्या पोराने असं केलं. तिथं राजाने बोलले त्या बामणाला चालायला यायला. अरे बापरे म्हणला, हे तर मोठं संकट आले. मी एवढा पोती प्राण वाचितोय आणि माझ्या नशिबाला काय आलं म्हणला माझ्या नशिबाला. त्याला चालायला येईना. तर असाच गेला बिचारा. चक्कर येत होती, त्याला तोंड दाखवू वाटाना. हात जोडले, म्हणला माफ करा म्हणला मला. तिकट कर म्हणती ना. तर म्हणला माझ्या मुलाने असं केलं म्हणून मला कधी कल्पना पण नव्हती. प्री म्हणला एवढी बार माफ करा. माफ केलं आणि ते बामण झुरणी लागला. त्याने धरणीचं हातरून केलं. कुठं तोंड दाखवायला जागा नाही. गाव झालं. या बामणाच्या मुलांनी असं केलं. मग आईनं बिमारी काढून घेतली. आई बिमार पडली, बाप बिमार पडला. बाप तसल्या सपाट्यामध्ये मरून गेला, घाबरून गेला. मग हे बाबा आता
माझ्या टेन्शनमुळं बाप देवा घरी गेला. आता मी काय करू देवा, मी काय करू? तर मग असं करून करून त्याला कुणी काम सध्या द्यायना, कुणीच काम द्यायना. म्हणायचं चोर आहे, चोर आहे, चोर आहे. कुणी काम पण द्यायना. ते किती पण प्रयत्न करायला की मी जिंदगीत असं नाही करणार, मी जिंदगीत असं नाही करणार, मला काम द्या. माझी आई बिमार आहे. माझ्या आईला 2 दिवस झालं अन्न नाही, पाणी नाही. पाणी पिऊन पिऊन दिवस काढायची. परी म्हणला मला माफ करा, मी कधीच असं नाही करणार. मी दोस्ताच्या नादामध्ये भडकून गेलो होतो. मला दोस्त भडकून देत होते, मला दोस्त पुढं करत होते. मी असा नाही, मला दोस्ताने असं केले. ते म्हणायचे तू काही बी कर. काम पण देत नव्हतं कोणी. असं करून करून बघा आई घरी आंब्याच्या झाडाखाली आंबे गोळा केले आणि त्या आईला घेऊन आला 5-6 आंबे. हे आंबे खाईन आणि आईचं माझ्या पोट भरण आणि आई उठून बसन. बघा घरी जाऊस तर बिचारी आणासाठी मरून गेली, आण करून मरून गेली. असे लेकरं कसे टाईम आणतात ना मायबापावर सांगता येत नाही मुलांनो. म्हणून ह्या बघा लाड करा, परी खाया प्यायचा लाड करा. त्यांच्या हिंडण्या फिरण्याचा, दोस्ता मित्रांचा लाड नका करू. लई हे फसतावा होते. आपण म्हणतो लहान लेकरू आहे, आपण म्हणतो नादान आहे, आपण म्हणतो आज ना उद्या कळन त्याला. परी अशा लेकरांना कळत नसते. बघा मायबाप बिचारायचे मरून गेले. शेवटी एकला राहायला नंतर देवाला माफी मागते, देवाला माफी मागते, माफी मागते, माफी मागते. अशी माफी मागते ना की देवाला म्हणते देवा मला तू आताच घेऊन जा, पण मला हे जेवण नको. एवढ्यापर्यंत येत आहे. आणि नुसतं बिचारा पाणी पिऊन पिऊन लोकांची सेवा करते. मंदिरमध्ये जाऊन लांब गावी जाते, त्या मंदिरमध्ये जायची ताकद नाही. लांब गावी जाते, तिकडं जाऊन एवढी सेवा करते, एवढी सेवा करते. आणि तिथून पुढं त्याचं पाप केलं ना त्याच्यापेक्षा पुण्य त्याचं वाढते. पुण्य वाढते, पाप कमी होते, पुण्य वाढते. म्हणून देव त्याला माफ करते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. किती झालं ग मिनटं ते बघ बरं. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. सदैव खुश राहा, मस्त राहा. मयुरी मयुरी किती म्हणते? हां, खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. काय आपल्या 16 मिनिटाचा करून बी उपयोग नाही मुलांनो. हे बघा आडच येत नाही आपल्या मोबाईलवर. आड येत होती, बंद केली. आड बी बंद केली आणि आपलं सुपर होत होतं ते बी बंद केले. म्हणून जाऊ दे, 12 मिनिटाचं झालाय, हो द्या. रामकृष्ण हरी, नमस्कार.